भाऊ या की लवकर. ह्या गाठ्याचा मार लय बेकार का. चांगलाच मार पडलाय भाऊ तुमचं पण. हो, तुला तरी का कमी सोपलाय हो. खरं सांगतो तुम्हाला, कोण कुठनं येते कोण कुठनं येते काय थांग पत्ताच लागला नाही. अचानक हल्ला झाला, बेदम मारलं. माझ्यावर पण 2 जण आली होती, पण मी तरी काय कमी पडतोय. चांगला चोप काढला, पण मागणं एक पडली ना, चालण्यास दिसली. ह्याच्या दोघं तरी आली होती, 4 जण आली होती माझ्यावर काट्या घेऊन. हे नडलो, आडवं तिडवं घेतलं एकदम. या काय करा तर झगाड पकाडच एकदम. दोघा जणांनी 2 काट्या टकुऱ्यात मारल्या मागणं. मग जमीन धरायला लागली. म्हणलं आता जर उठून ताकद दाखवावी तर अजून मार खायला लागल. माणसं बघून पडून राहिलो, खाला मार. सरपंच ते सगळं ठीक आहे, पण ती माणसं कोण होती? तुम्ही एवढं किरकोळ होऊन सांगताय, तुमचं हे हाल बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात जायला लागल्या. सरपंच कोण होती ती माणसं? नाव सांगा फक्त. हा सांगा फक्त. अरे शांत व्हा आधी तुम्ही. अरे तसं नाही सांगता येणार. ती लोक कोण होती, त्यांची नावं काय होती, कारण ती लोक तोंड बांधून आली होती. त्यामुळे काहीच ओळखता नाही आलं. आणि त्यांनी पाटलांचं नाव घेऊन आमच्यावर हल्ला केला. आमच्या पाटलाला का मारलं, आमच्या पाटलाला का मारलं असं म्हणत होती ती. मला आता असं वाटतंय की पाटलाचा बदला घ्यायला आले असतील. अरे त्या पाटलाचा आपला काय संबंध? तो कुठं मार खाऊन आला असेल आणि आपलं नाव घेतोय. म्हणजे त्या पाटलाला आपण मारलंय का? अरे आपण त्या पाटलाला कशाला हात लावायला जातोय, पण ती असं म्हणत होती. आपण का हात बांधून बसायचं का? तो आपल्याला हात लावायचं धाडस करतोय. सुट्टी नाही त्याची एके घाला. अरे शांत व्हा आधी. असा हातेताईपणा करून नाही चालणार. गॅरंटीने सांगतो, हे काम पाटलाच असणार आहे. आता सोडायचं नाही की घाला. चला निघू, चिकू एके घाला धडा. चला चला म्हणजे काय, मुहूर्त बघित बसतोच का आता? चल. अरे शांत व्हा. सरळ सरळ दिसतंय सरपंच, त्या पाटलाचं नाव घेऊन हल्ला केलाय ना, त्या पाटलाला तर सुट्टी द्यायची नाही. ए बसा खाली बसा, शांत व्हा. कसा आहे माहिती का, सांग अजून काय ऐकलंस ते सांग. अरे काय नाही ऐकलं, तिथं पाटलाचं नाव निघालं भिंतीच्या मागणं, मी ऐकलं. काय कुणी ऐकलं? हा काय काय कसली चर्चा चालली आहे? चालले असेल. हे बघा आमचा पुतणी आहे पाटील. हा का? हा बर बसा. काय नाव तुझं? दया. दयानंद का? हा छान नाव आहे. अजून काय म्हणताय? पाटील याला विचार आहे ना काय ऐकलं ते. काय र काय ऐकलं? आठी मी तिथं जात होतो तर काय जात होतो तर गॅरंटीने सांगतो, हे काम पाटलाच असणार आहे. आता सोडायचं नाही की घाला. चला निघू, चिकू एके घाला धडा. चला चला म्हणजे काय, मुहूर्त बघित बसतोच का आता? चल. अरे शांत व्हा. सरळ सरळ दिसतंय सरपंच, त्या पाटलाचं नाव घेऊन हल्ला केलाय ना, त्या पाटलाला तर सुट्टी द्यायची नाही. ए बसा खाली बसा, शांत व्हा. कसा आहे माहिती का, तुमचं नाव ऐकलं म्हणून भीतीच्या मागं जाऊन चोरून ऐकलं. पाटील आता आपण शांत बसायचं नाही. त्याला कर नाही, त्याला डर कशाची आहे? अरे जरा गप बसा. हे प्रकरण जेवढं वाटतंय तेवढं सरळ नाही. पाटील तुम्हाला जर तिने टच केला ना, आम्ही शांत बसणार नाही.
पोच काय आपली पोझिशन काय चकण्याला चटणी. अरे दादा, एक तर तात्या साहेबांची नजर चुकून इथं आपण प्यायला बसलो. आता जे भेटले ते चालवावंच लागणार आपल्याला. बरं ठीक आहे, चालून घेऊ. अरे दादा, मला आता आठवलं, तात्या साहेबांनी आपल्याला इथं झाडांना पाणी घातले का नाही ते बघायला सांगितले, आणि आपण इथं दारू पेत बसलोय. अरे नुसतं बसलो नाही, पेत बसलोय आपण. तात्या साहेबांनी बघितलं तर जोड्या आणतील. परतीची मारायची, मोकळं व्हायचं. तात्यासाहेबांना कळलंच नाही पाहिजे. दादा, नुसतं पिण्यापुरतं काम करायचं का? तोंडावर निवडणूक आल्या. निवडणूक गावात आपला कोण नाद करेल काय? एक एकाला सुट्टी द्यायची नाही. हो, गावात ज्यानं आपला नाद केलाय त्याला आपण पुरून उरलोय. सरपंच पाटलांना बेदम मारले, कोण नडते आपल्याला आता? दादा, तुझ्या लक्षात येत नाही तरी पण आपण सावध राहिलं पाहिजे. अरे हिरा, माझी खूप इच्छा आहे सरपंच होण्याची, पण पण काय दादा, तुला कोण नडणार आहे? तसं तुला काय वाटत असेल तर नाव सांग. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही गाडतो. एकदम बरोबर बोललास दादा. तात्यासाहेब आले. बबनराव, काय चाललंय तुमचं? काय काय नाही चाललंय घरी, काय नाही. हा, ठीक आहे. तात्या कधी आला? आता झालो. हा ठीक आहे, बसतो. हा तुम्ही बसून घ्या. आपलं जरा महत्वाचं बोलायचं आहे. बरेच दिवस झालं आपण बोललो नाही. अरे तुम्हाला झाडांना पाणी घालायला झालं तर काय झालं? तात्या, आताच आम्ही बघून आलो. त्या सर्व झाडांना पाणी माणसांनी घातले. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालते असू द्या. जरा आमचा तुमच्यावर विश्वास आहे, आपण बघू नंतर. पहिले चर्चा करू, महत्वाच्या विषय जरा तुमच्यावर बोलायचा आहे मला. बबनराव, मी तुमच्यावर जाम खुश आहे. काय मागायचे ते मागा. मागायचं तर भरपूर आहे. अहो नुसतं मागून तरी बघा. तात्या, सरपंचकीची निवडणूक लढवायची आहे. हे आमच्या लक्षात आहे. सरपंचची निवडणूक बावला बावलीचा खेळ नाही. अहो आपण शागीरदार आहोत. कोण? शागीरदार आहोत. लक्षात असू द्या. जागीरदाराचं रक्त आहे, मोडेल पण वाकणार नाही. तुम्ही फक्त हो म्हणा तात्या. जरा दमानं घ्या, दमानं. सरपंचची निवडणूक डाव्या हाताचा काय डाव्या हाताचा मळ आहे. गावातील लोक वळखायला शिका. बरोबर आहे तुमचं तात्या. बोलून चालणार नाही. कामाला लागा, कामाला. विरोधकाच्या गोटातली माणसं फोडा. कोणती किंमत मोजावी लागली तरी चालेल. चला उठा, कामाला लागा. तात्या साहेब, तुम्ही व्हा पुढं. आम्ही झाडांना पाणी घातलंय ना ते बघून आम्ही येतो दोघं मागणे. ठीक आहे ठीक आहे.
त्या पुढे गेले ती बाटल्या मी लपवतो, हे राहिले सगळं घेऊन माझ्या मागणी ये. बाटल्या गेल्यात का बघ. पाटलाची माणसं नुसती दिसू द्या, बघा मी काय करतो मग. एकेकाला सुट्टीच नाही याची. पाटलाची माणसांची गाठ आज पडणारच. अरे पडू दे पडली तर, पण मी तुम्हाला काय सांगितलंय, कोणी मस्ती करायची नाही, कोणी कोणाला काय बोलायचं नाही, भांडणं आपल्याला करायची नाहीत. आलं लक्षात? चला. पाटील आपण चावडीवर चाललोय आणि सरपंचाची माणसं दिसली ना तर आपण काय गप बसायचं नाही. कुणी काय करायचं नाही. मी आहे ना इथं. हा, शांत बसा सगळ्यांनी, समजलं ना? हे बघा पाटील आणि पाटलाची माणसं आली ते. ही बघा तिथे दिसली का? अरे थांबा की, अरे थांबा म्हणल्याला तुम्हाला कळत नाही व्हय? अरे येऊ द्या की, तुम्ही भांडणं करू नका. अरे भांडणं नाही करायची आपल्याला, तुमच्या लक्षात येत नाही. तुम्हाला नाही सांगून फायदा. पाटील हे बघा सरपंचाची माणसं ती चालून आली तर आम्ही काय गप बसणार नाही. तुम्हाला सांगितले ना मी, शांत बसायचं, एकदम शांत बसायचं. आपल्याला काय करायचं नाही. दया आप्पा चला. अरे 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 शांत बसा. अरे आपल्याला भांडण नाही करायची. माग सरा. शांत बसा सांगितलं ना तुम्हाला. शांत बसा, शांत बसा तुम्ही. कोणी भांडणं नाही करायचे. कुणी सुद्धा हात लावायचा नाही कोणाला. पाटील, तुमच्या माणसानी तुमचं नाव घेऊन आमच्यावर हल्ला केलाय, पण हा आम्ही सबळ पुरावा मानत नाही. ज्या दिवशी आम्हाला खरा खरा पुरावा मिळेल ना, त्या दिवशी तुम्हाला याच्यापेक्षा मोठं युद्ध बघायला मिळेल. लक्षात ठेवा. आम्हाला पण नुसती शंकाच आहे. ज्या दिवशी पुरावा भेटेल ना, तर हा पाटील काय चीज आहे ना तुम्हाला पण माहित पडेल. लक्षात ठेवा. चला रे, चला. चला